एके भारतीयांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या लढाऊ विमानांबद्दल सुद्धा विधान केलं नाही. बरं, आपण जी विमानं पाकिस्तानची पाडली त्याच्यामध्ये चीनी बनावटीची विमानं होती, अमेरिकी बनावटीची विमानं होती, त्याचा तपशीलसुद्धा त्यांनी जाहीर केला नाही. याचा अर्थ सेनाधिकारी जेव्हा बोलतात, परराष्ट्र मंत्री जेव्हा बोलतात, जेव्हा राजकीय मुत्सद्दी बोलतात, तेव्हा ते एक एक शब्द अत्यंत तुलून आणि मापून वापरतात. राहुल गांधींना ती सवय नाही आहे. राहुल गांधी यांना वाटेल ते बोलण्याची सवय आहे, वाटेल ते विचारण्याची सवय आहे. त्यांना असा तपशील विचारण्याची सवय आहे जो तपशील शत्रू राष्ट्रांना अगदी हवाहवासा वाटतो. खरं तर अनुभव, बुद्धिमत्ता आणि क्षमता याचा जर विचार केला तर राहुल गांधी डॉक्टर एस जयशंकर यांच्यासमोर उभेसुद्धा राहू शकत नाहीत. म्हणजे प्रश्न विचारणं हा खूप दूरचा विषय झाला. परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामुळे या देशामध्ये प्रत्येक नागरिक वाटेल ते बोलू शकतो, वाटेल ते विचारू शकतो आणि कोणालाही विचारू शकतो. आता मनसेचे नेते अमित ठाकरे यांचं बघा, अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे बहुधा 3ऱ्या क्रमांकावर होते, पराभूत झाले. परंतु त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही विनंतीवजा सवाल केलेले आहेत, काही सूचना केलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की ऑपरेशन सिंदूर तात्पुरतं स्थगित झालं आहे, मग जल्लोष कशाला? खरं तर हा जल्लोष नाही आहे, ही मानवंदना आहे. जी मानवंदना भारताचे नागरिक, भारताची जनता आपल्या लष्कराला देते, आपल्या सेनादलांना देते, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. परंतु अमित ठाकरे यांनी प्रश्न विचारला, त्यांनी पत्र पाठवलं पंतप्रधानांना. जो अधिकार अमित ठाकरेंना आहे तो अधिकार निश्चितपणे राहुल गांधी यांना सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते वाटेल ते बोलतात, वाटेल ते बरळतात. परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला केंद्र सरकार काही बांधील नाही आहे.